नमस्कार, बिझनेस बोभाटाच्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला गेस्ट म्हणून लाभले आहेत सुप्रसिद्ध श्री दत्त ओली भेळचे सर्वे सर्वा बाबासो घुणके सर. नमस्कार सर. नमस्कार. आपण आज बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, आज आपल्याला एक बिझनेस आयकॉन म्हणून युथ बघतात, तर आम्हाला सगळं समजून घ्यायचं आहे किंवा आम्हाला माहिती करून घ्यायचं आहे की तुमचा प्रवास कसा सुरू झाला. तर थोडंसं आम्हाला तुमच्याबद्दल काही सांगाल का, की तुमची सुरुवात कशी व कधी झाली? हा बिझनेस आमचा वडिलोपार्जित बिझनेस आहे. हा पारंपरिक बिझनेस आहे की आमच्या आजोबांनी वडिलांनी ढकल गाड्यावरून सुरुवात केली. जसं की नारायण टाकी, जुन्या टाक्या होत्या आपल्या इचलकरंजीमध्ये. नारायण टाकी असेल, आझाद टाकी असेल, राजवाडा असेल, गोविंदराव हायस्कूल असेल, इथं पहिला चिरमुरे फुटाने विकले जायचे. त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी डेव्हलपमेंट केली की आपण चिरमुरे फुटाने किती दिवस विकायचे. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः शिकून भेळची डेव्हलपमेंट केली आणि एका छोट्याशा गाड्यावर गोविंदराव हायस्कूलच्या दारामध्ये भेळ पाहायला सुरुवात केली. त्यावेळी मला समजते तेव्हापासून किंवा मला जे सांगितलं गेलं तेव्हापासून 10 पैसे ते 20 पैसे ह्या रेटनं भेळ विकली जायची त्यावेळी. आणि त्याच्यानंतर मग ह्या भेळची सुरुवात झाली आणि वडिलांनी त्याची सुरुवात करून आज आम्ही एक ढकल गाड्यावरून आज एक फ्रँचायझी मॉडेल आम्ही चालू केलं. ओके, तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट कसा होता? तसं म्हणायला गेलं तर पहिला मला व्यवसाय करताना मला ढकल गाड्यावर आपल्याला व्यवसाय मला करायचा नव्हता. बऱ्याचशा गोष्टी अशा लक्षात आल्या की बाहेरगाव इचलकरंजी लोक बाहेरगावच्या पाहुण्यांना मित्रांना आमच्यातून भेल पार्सल घेऊन जायचे, भडंग पार्सल घेऊन जायचे. त्यावेळी ते म्हणायचे, अरे दत्ता, तुझ्यासारखी भेळ आम्हाला पुण्यात मिळत नाही, राजस्थान मिळत नाही, जयसिंगपूरमध्ये मिळत नाही, तू तिकडे का करत नाहीस. तर त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की आमची भेळ आम्ही तिकडे जर चालू केली तर आपल्याला त्याला मार्केट चांगलं मिळेल, ग्रोथ चांगली होईल. परंतु वडिलांचं मत होतं की त्यावेळी तू फ्रँचायझीच करू नकोस, हा व्यवसाय सांभाळ, आहे आपलं चांगला आहे, तू लोकांना कसं भेळ करायला शिकवणार, तुझा व्यवसाय सगळा जाणार. हा थोडासा त्यांचा विरोध होता, परंतु आम्ही तो थांबलो नाही, त्यांना कन्व्हिन्स केलं आणि फ्रँचायझी मॉडेल आम्ही चालू केलं. सर, आपण पहिली फ्रँचायझी कुठे व कधी दिली? आपण पहिलीच फ्रँचायझी इचलकरंजीमध्ये राधाकृष्ण चौकमध्ये रोहित साखरे म्हणून आहेत. ते ऑलरेडी एका शॉपिंगमध्ये काम करत होते. मग त्यांना आम्ही सुचवलं की तुम्ही अशा पद्धतीने जर बिझनेस केला तर याच्याही पेक्षा तुम्हाला सॅलरीपेक्षा तुम्हाला बिझनेस इन्कम जास्त मिळेल. त्यांना पहिली फ्रँचायझी दिली आणि मला सांगायला आज आनंद होतोय की मागच्याच महिन्यात त्यांचे 7 का 8 वर्ष पूर्ण झाले आणि आज ते आमच्याशी कंटिन्यू आहेत. अरे वा, खूप छान. सर, आपलं शिक्षण किती झालं? आता शिक्षण जर मी सांगितलं तर बायको मला घरातून बाहेर काढेल, कारण की लग्न करताना मी 12वी पास आहे सांगितलेलं आहे. खरं प्रॅक्टिकली मी 9वी नापास आहे. अच्छा, पण हे पण एक प्रेरणादायी आहे. म्हणजे आज बिझनेस स्किल्स आम्ही तुमच्याकडून शिकतोय. सो व्हेरी नाईस सर. जर समजा कुणाला फ्रँचायझी मॉडेल किंवा बिझनेस सुरू करायचा असेल तर त्यांना तुम्ही काय सुचवाल? त्यांनी कसं सुरुवात करावी? किंवा हाच मॉडेल म्हणजे आपला जो ओली भेळचा आहे त्याच्यामध्ये जर त्यांना फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्यांनी काय करावं? फ्रँचायझी मॉडेल आता इतकं सोपं आम्ही करून ठेवलंय की लहानातला लहान मुलगाही व्यवसाय तो चालू करू शकतो. व्यवसाय कसा करायचा, प्रोडक्शन कसं बनवायचं, कस्टमरशी कसं बोलायचं, क्वालिटी कंट्रोल कशी करायची, स्वच्छता कशी करायची आहे, त्या एरियामध्ये ब्रँडिंग कसं करायचं, ह्या सर्व ट्रेनिंग्स आम्ही त्यांना देतो. आणि जे प्रोडक्ट इथून आमच्या फॅक्टरीतून सप्लाय करतो ते हायजेनिक क्वालिटी क्वांटिटी असते. फक्त त्यांना प्रिपरेशन करून समोर द्यायचं आहे. आणि बिझनेस मॉडेल पहिल्यापेक्षा आता एवढं सोपं करून ठेवलंय की ऑटोमॅटिक रन होतं. जसं की आता पहिला जर तुम्ही म्हणत असाल की पहिल्यांची म्हण असायची, व्यवसाय चालू केल्यानंतर 3 वर्ष 1 वर्ष थांबायला पाहिजे मग व्यवसाय तुमचा चालू होणार. तसं न होता आम्ही एक बिझनेस ट्रिक किंवा आमची ब्रँडिंग आम्ही अशा पद्धतीने करतोय की त्यांना फर्स्ट डे पासून कस्टमर चालू झाला पाहिजे, फर्स्ट डे पासून त्यांना पैसे मिळले पाहिजेत आणि लवकरात लवकर त्यांचा आरवाय निघून ते व्यवसायाला गेले पाहिजेत. आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट कुठे आहे सर? आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट इचलकरंजीमध्ये आहे, अमराई रोडला आहे. 4000 स्क्वेअर फूट मध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग होम प्रोडक्शन आपण सगळे करतोय. त्याला लागणारे भेळला लागणारे सर्व चटण्या, पाणीपुरीसाठी लागणारे सर्व पाणी,
किंवा रगड्याची भाजी वगैरे सर्व प्रोडक्ट्स आपण एका ठिकाणी बनवतोय आणि इथून सगळ्या फ्रँचायझींना सप्लाय केला जातो. अच्छा, आणि तिथे त्या युनिटमध्ये किती लोक आहेत ज्यांना आपण रोजगार प्रोव्हाइड केला आहे? आज जर बॅक टीम समजा मॅनेजर, अकाउंटंट प्लस प्रोडक्शन किंवा ट्रान्सपोर्टचे अधिकारी वगैरे आहेत, हे टोटल मिळून एक 25+ आपल्याला वर्कर आता काम करतायत. सर, आज कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड खूप आहे. आज मार्केटमध्ये प्रत्येक जण ट्राय करते की आम्हीही यावं. तर तुम्ही या कॉम्पिटिशनकडे कसे बघता आणि तुम्ही कसे सजेस्ट कराल किंवा कसे प्रेरित कराल तुमच्या जे कोणी फ्रँचायझी मॉडेल घेतात त्यांना? कॉम्पिटिशन आता हे सगळ्या क्षेत्रात आहे आणि असलंच पाहिजे ह्या मताचा मी आहे. जोपर्यंत तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह तुमच्या मागं लागणार नाही किंवा तुमची कॉपी करणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. ज्यावेळी तुम्हाला तो कॉपी करेल, ज्यावेळी तुमच्याकडे बघून तो एक फ्रँचायझी मॉडेल चालू करेल, तो 100% अपयशी होणार आहे हे मला माहिती आहे. परंतु काय होतंय की अर्धवट ज्ञान घेऊन फ्रँचायझी देऊन फ्रँचायझी घेणारे यामध्ये अडचणीत येतात. त्यांना नॉलेज नसतं, प्रोडक्शन कसं करायचं किंवा चेन सप्लाय कशी करावा, कसा करायचा असतो हे त्यांना माहीत नसतं. आणि आमच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळी आम्ही भेळमध्ये फ्रँचायझी द्यायला चालू केली त्यावेळी श्रीदत्त भेळ या नावानं आपण फ्रँचायझी देत होतो. त्यावेळी पूर्ण कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्ह्यामध्ये म्हणतोय मी, कोणी फ्रँचायझी देत नव्हतं. ज्यावेळी आम्ही द्यायला चालू केली तर 6 महिन्यानंतर आमच्याच नावची डुप्लिकेशन न्यू दत्त भेळ, साई दत्त, गणेश दत्त, गुरु दत्त असे 8 ते 9 ब्रँड लॉन्च झाले आणि आले त्या स्पीडनं परत पण गेले. कॉम्पिटिशन हे पाहिजेच तर आपण मार्केटमध्ये जागृत राहतो. आणि कॉम्पिटिशनला घाबरून जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्ही करू नका, असं मी सर्वांना म्हणेन. कॉम्पिटिशन हे असलंच पाहिजे. सर, आपलं विजन काय आहे? फ्युचरमध्ये आपण अजून काय प्लॅन्स आहेत की जे तुम्ही पुढे नेणार आहात, तुमचं जे आम्हाला अजून तुमची ग्रोथ बघायची आहे, किंवा तुमचे जे फ्रँचायझी मॉडेल ज्यांनी कोणी घेतले आहेत त्यांचीही ग्रोथ कशी होईल, थोडंसं आम्हाला हेही जाणण्यात उत्सुकता आहे. कोविडमध्ये काय झालं की कोविडमध्ये सरकारनं पहिला रेस्टॉरंट मॉडेल, हॉटेल्स मॉडेल बंद केले. त्यावेळी आपल्या 100+ फ्रँचायझीज होत्या. त्यावेळी 80+ फ्रँचायझी आपल्या क्लोज झाल्या आणि 20% आपल्या फ्रँचायझी राहिल्या. त्याच्यानंतर 3 वर्ष मला एवढा मोठा अभ्यासाला वेळ मिळाला रिकाम्या वेळेत की बसून सगळं वर्कआउट केलं की आपण शॉपिंग कशी चालवली पाहिजे, नवीन प्रोडक्ट कस्टमरला कोणते दिले पाहिजेत, कस्टमर आपल्याकडे कोणतं येत नाही आहे, ह्याच्यावर सगळ्यावर अभ्यास करून आज आम्ही 100+ प्रोडक्ट आम्ही फ्रँचायझीमध्ये आणले. आणि जी शॉपी 100 स्क्वेअर फूटमध्ये जात होती आता ती शॉपी आम्ही 200-300 स्क्वेअर फूटमध्ये बसवतोय. याचा अर्थ आहे की त्याला फ्रँचायझीला कस्टमर वाढले आणि आमचे प्रोडक्ट वाढलेत. आमचा मिशन आणि विजन असा आहे की जास्तीत जास्त व्यावसायिक उद्योजक उभा करायचे. ह्याच्यामध्ये महिलांना आम्ही जास्त प्राधान्य देतोय. जसं की आज देखील माझ्या 11+ आउटलेट लेडीज स्वतः चालवत आहेत. अरे वा. त्या चालवत आहेत. मला हेच करायचं आहे की महिलांना, जास्तीत जास्त महिलांना उद्योजक करून त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर आपल्याला उभं करायचं आहे. आणि आज आमचा ब्रँड महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यामध्ये आहेच, परंतु मला हे आउट ऑफ कंट्री पण आपल्याला हा ब्रँड आपला लॉन्च करायचा आहे. आणि आज मी 100+ देतोय तर मी आता इथं शब्द देतोय की तुमच्या समोर की आम्ही 1 महिन्याभरात किंवा 2 महिन्यामध्ये 50+ आणि प्रोडक्ट आणतोय आणि 150+ प्रोडक्ट आम्ही फ्रँचायझी मॉडेलला देतोय. त्यामुळे काय होणार आहे की त्यांचा व्यवसाय डायरेक्ट डबल होणार आहे. खूप छान. रोजगार निर्मितीचा जर विचार केला तर जसं फ्रँचायझी मॉडेलमध्ये किंवा आपल्या फॅक्टरीमध्ये आपण आता एक 400+ लोकांना रोजगार किंवा स्वतः उद्योजक आपण त्यांना बनवलेला आहे. आणि आम्ही आमचा ब्रँड श्रीदत्त ओलीबेळ हा ब्रँड भारतात टॉप 1ला नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. खूपच छान सर, खूप चांगलं विजन आहे. सर, एका ढकल गाड्यापासून पूर्ण आज आम्ही ऐकतोय की अगदी 1000 स्क्वेअर फूट पर्यंतची एक फ्रँचायझी मॉडेल जर आहे तर ती वाटचाल तुम्हाला कशी सुचली? ढकल गाड्यावर जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळी असं लक्षात आलं की आपल्याकडे फॅमिली कस्टमर येत नाही आहे किंवा पार्किंगचा आपला प्रॉब्लेम आहे किंवा आपण त्यांना चांगलं मिनरल वॉटर देऊ शकत नाही आहे. तर ते येण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे ह्याच्यावर पहिला अभ्यास केला. आमच्याकडे ढकल गाड्यावर पहिले मोजके 10 ते 15 प्रोडक्ट असायचे, जसं भेल, पाणीपुरी, शेवपुरी. आज आपण कॅफेमध्ये भेळ, चाट, नमकीन असे 100+ प्रोडक्ट आणून ते आपण 200 ते 1000 स्क्वेअर फूटमध्ये आपण फ्रँचायझी आपण आता ती लॉन्च केली आणि त्याला चांगला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. आज ज्यावेळी इचलकरंजी असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, गुजरात, गोवा असेल किंवा कर्नाटकात असेल, सर्व फ्रँचायझी आमच्या
मिनिमम 200 स्क्वेअर फूट मध्ये आपण त्या बसवल्या आणि तिथं फॅमिली कस्टमर यायला चालू झाले. आणि आज मला एक सांगायला आनंद होतोय की त्या डिसिजनमुळं माझं फ्रँचायझी मॉडेल सक्सेस झालं. प्लस एक लाखो कस्टमर, हॅपी कस्टमर माझ्याकडे आता कंटिन्यू येतात. सर, हा व्यवसाय कोण करू शकतात? हा व्यवसाय कोणीही करू शकतं. मॉडेलच आपण एवढ्या सोप्या पद्धतीने केलंय की आता सोलापूरमध्ये आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर माझी फ्रँचायझी घेतात आणि ते स्वतः चालवतात. बाचणी शहर आहे, ग्रामीण शहर आहे, पट्टणकोडले आहे, जिथं शेतकरी आहेत, दिवसभर शेतीचं काम करतात आणि संध्याकाळी ते आपलं आउटलेट चालवतात. जसं की आता मोठे हॉटेल आहे, खरं त्यांच्या जंक्शन म्हणून गाव आहे बारामती जवळ, त्यांचं स्वतःचं एक मोठं हॉटेल आहे. खरं त्यांच्या मिसेसना स्वतःचं काहीतरी करायचं होतं. म्हणजे उद्योजकाची मिसेस ही करू शकते, मॅनेजरही करू शकतो, शेतकरी करू शकतो. बिझनेस मॉडेल एवढ्या सोप्या पद्धतीने केले की माझा श्री दत्त ओलिव्हेचा फ्रँचायझी मॉडेल कोणीही रन करू शकतं. त्याला कुठल्या शेफची गरज नाही, कोणत्या अभ्यासाची गरज नाही, कोणत्या शिक्षणाची गरज नाही किंवा कुठल्या अनुभवाची गरज नाही. आम्ही ज्यावेळी फ्रँचायझी मॉडेल ज्यावेळी देतो तो त्यावेळी त्याला आम्ही पूर्ण परिपक्व करतो की व्यवसाय कसा केला पाहिजे, कशा पद्धतीने केला पाहिजे, रॉ मटेरियल कसं परचेस केलं पाहिजे, कस्टमरशी कसं बोललं पाहिजे, क्वालिटी क्वांटिटी कशी कंट्रोल केली पाहिजे, हायजेनिकपणा कसा टिकवून ठेवला पाहिजे. ह्याच्यामुळं काय होतं की स्टेप बाय स्टेप आपण जातो आणि त्याच्यामुळं कोणतेही त्याला अडथळा येऊ नये याची आपण ते पूर्ण काळजी घेतो आणि त्यामुळं व्यवसाय हा कोणीही करू शकतो. सर, सामाजिक दृष्ट्या आजच्या युवकाला तुम्ही काय संदेश द्याल? आजच्या युवकांना काय झालंय की मी आज समजा व्यवसाय करतोय किंवा नोकरी करतोय की मला नोकरीमध्ये लगेच पगार जास्त पाहिजे किंवा व्यवसायात मला आता मी व्यवसाय केलाय तर मला लगेच दुसऱ्या दिवशीपासून फायदा पाहिजे. मी युवकांना म्हणण्यापेक्षा मी समाजाला सांगेन की त्यात मग महिला आल्या, युवक आले किंवा आता असं होतंय की वयाच्या 40 वर्षानंतर लक्षात येते की मी नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करावा. मी सगळ्यांना एकच सल्ला देईन की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल, नोकरीत असाल, व्यवसायात असाल, तुम्ही त्याच्याशी प्रामाणिक राहा, सातत्य ठेवा. सर्वात महत्वाचं कुटुंबासोबत राहा, कुठलंही व्यसन करू नका, निर्व्यसनी राहा. त्यात तुम्ही लोकांचा विश्वास संपादन करा. विश्वास संपादन करणं हा आत्ताच्या जमान्यात खूप मोठा टास्क आहे असं म्हणता येईल. कारण लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांच्याशी कंटिन्यू बोलणं, चालणं किंवा व्यावहारिकदृष्ट्या त्यांच्याशी कंटिन्यू राहणं हे खूप गरजेचं आहे. सर, तुमच्या व्यवसायाचं गुपित किंवा तुमच्या यशाचं रहस्य आम्हाला सगळ्यांनाच ऐकायला खूप आवडेल. व्यवसायाचं गुपित म्हणजे जरी शिक्षण कमी असलं तर मला शिकायला जास्त आवडतं. मी भरपूर ट्रेनिंग कोर्स जॉईन केलेत किंवा मी स्वतः ट्रेनिंगला जातो. व्यवसायाचे बिझनेस ग्रुप भरपूर आहेत, त्याच्यामध्ये मी जॉईन झालो. त्याच्यानंतर माझ्याकडे जे स्केल नाही आहेत किंवा मी जे करू शकत नाही त्या पद्धतीचा मी स्टाफ हायर केला. त्या स्टाफकडून पण मला भरपूर शिकायला मिळतं. आणि गुपित दिवस रात्र माझ्या डोकीत बिझनेसच असतो. जरी मी कुठल्या ट्रिपला गेलो तरी छोटा जरी ढकलगाडा दिसला भेळचा, पाणीपुरीचा, तर मी तिथं जाऊन टेस्ट करतो. ते काय देतोय, क्वालिटी कशी देतोय, क्वांटिटी कशी देतोय. आणि बिझनेस ग्रोथ करण्यासाठी जो नवीन नवीन काय फंडा करता येईल किंवा काम करता येईल किंवा मला प्रोडक्ट लॉन्च करता येईल, मी त्याच्यावर जास्त अभ्यास करून मी व्यवसायात कंटिन्यू सातत्य ठेवलं. कारण की कोविडमध्ये असा एक वेळ आलेला की मला काय सगळं विकायला लागतंय की काय, किंवा मी परत उभा राहीन की नाही राहीन, एवढ्यापर्यंत मी विचार केलेला की आता आपण परत व्यवसाय करू शकतोय की नाही. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की आपण केलं तर सगळं होतंय आणि केलंच पाहिजे. आणि सातत्य मी कंटिन्यू ठेवलं, कुठलाही चुकीच्या निर्णयात गेलेलो नाही किंवा व्यवसाय मी कंटिन्यू ठेवला. सर, आता जे नवीन उद्योजक आहेत आणि ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्यांना तुम्ही काय एक उपदेश द्याल? नवीन उद्योजक असतील किंवा नवीन व्यवसाय करणार त्यांना मी एक सल्ला असा देईन की तुम्ही कोणतीही फ्रँचायझी घ्या. जसं की चहाचे असेल, वडापाव जे असेल, कॅफे जे असेल किंवा आता नॉनव्हेजच्या पण फ्रँचायझी चालू झालेल्या आहेत. तुम्ही घेताना त्यांचा पूर्ण पहिला अभ्यास करा. त्यांचं मार्केटिंग कसं आहे, त्यांचं प्रोडक्ट कोणते कोणते आहेत, त्यांचा मार्जिन रेशो कसा आहे, क्वालिटी कशी आहे, मटेरियल चेन सप्लाय कसा आहे. तर कुठल्याही ब्रँडिंगला भूल थापाला न बळी जाता आपण एका चांगल्या व्यवसायिक जर व्हायचं असेल तर त्याची पूर्ण प्रॉपर माहिती घ्या आणि मगच तुम्ही त्या व्यवसायात उतरा. सर, हार्ड वर्क की स्मार्ट वर्क, तुम्ही कशाला प्रेफरन्स देता? नाही, व्यवसायाला ह्यात कष्ट आलंच. स्वतः मालकांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी क्वालिटी क्वांटिटी ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. परंतु आता
जमाने के साथ चलो, स्मार्ट वर्क पण केलं पाहिजे. जसं मी एक उदाहरण देईन तुम्हाला की वड्याची जर मॉडेल असेल किंवा गाडा असेल तर तो स्वतःच वडा बनवतोय, स्वतःच पैसे घेतोय. तर मी काय म्हणेन त्याला की मार्केटमध्ये वेगवेगळ्या मशिनरी झालेत, त्या तुम्ही त्याचा वापर करा. बिलिंग मशीन आलेत, सॉफ्टवेअर आलेत. आता तुम्ही जर नवीन टेक्निकचा बिझनेस केला तर तो सोपा होणार आणि स्मार्ट होणार आहे. कष्ट केलेच पाहिजेत, परंतु त्याला स्मार्ट वर्कची पण त्याला जोड पाहिजे किंवा साथ पाहिजे. थँक्यू सर. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण सरांकडून शिकू शकतो आणि सर आज तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत कन्व्हर्सेशन केलात, त्यामुळे पूर्ण बिझनेस बोभाटा टीमच्याकडून मी तुमचं आभार मानते. थँक्यू. पुढच्या वेळी भेटूयात एका नवीन उद्योजकासोबत, काही नवीन टिप्स आणि काही नवीन प्रश्न घेऊन. थँक्यू. तुमच्या व्यवसायाची यशोगाथा जर लाखो लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा DM करा आणि त्यासाठी आहे बिझनेस बोभाटा. थँक्यू.